Hello, hello. This is the artifact episode number 1670. आजची तारीख आहे 5 सप्टेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 12 वाजून नाही, सॉरी, दुपारचे 12 वाजून 1 मिनिट. ओके. हा ऍक्च्युली कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला, त्यामुळे आपण आज सकाळी करत आहे. काल कसं मी रात्री लवकरच आलो म्हणा, बट त्याच्यानंतर मी पिक्चर पाहत बसलो घरी आल्यानंतर. द टाइम ट्रॅव्हल्स वाईफ. ऑफिसमध्ये मी नाही का खूप सारा टाइम असतो. वॉटेव्हर, मेन टॉपिक वर येऊ आपण. ओके, मेन टॉपिक हा आहे की माझं काल पेमेंट झालं आणि माझ्या अकाउंट मध्ये आता आहे 16,000 रुपये आहे. ओके. आणि मला ते क्लासेस लावायचे आहे स्क्रिप्ट डिझायनिंगचे. ओके. आणि यासाठी त्याची फीज आहे, ते आहे 35,000 रुपये. ओके. त्याला 2 इन्स्टॉलमेंट मध्ये द्यायचे आहे. एक आहे 15,000 रुपये, दुसरा 20,000 रुपये. ओके. तर आता मला 15,000 रुपये द्यायचे. सो आणि माझ्या अकाउंट मध्ये आहे 16,000 रुपये, 16,500 रुपये. सो हाऊ वुड आय मॅनेज दिस थिंग? या, दॅट इज रिअली टफ. आता याच्यामध्ये सोल्युशन येते की आपण वडिलांना मागू किंवा विशालला मागू. दोन्ही चान्सेस मध्ये आपल्याला पैसे भेटणं पॉसिबल आहे. बट माझ्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे राव. मी जरा पैसे मागू शकत नाही. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली अपोजिट टू माय नेचर. या, म्हणजे कसं की मॅग्नेटचा साऊथ पोलला अट्रॅक्ट होत नाही, त्याचप्रमाणे माझं पण एक प्रकारे अपोजिटच आहे की लोकांना पैसे मागणं. दिस इज कम्प्लिटली मला थोडस काफी ऑड वाटते. खूपच एकदम म्हणजे मनातून जेव्हा खूपच शेवटली इच्छा असते ना, खूपच शेवटली चॉईस असते, तर मग तेव्हा मी ते ऍक्सेप्ट करतो. बट टिल देन मला पैसे मागणं कधी आवडत नाही. व्हॉटएव्हर. तर आपल्याला दोन्ही वेळेला पैसे भेटू शकते. विशालला मागितले तरी भेटू शकते आणि बाबाला मागितले तरी भेटू शकते. ओके. तर मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम एक आहे की मला साला इथून निघता नाही येऊन राहिलाय. दिस इज द प्रॉब्लेम. माझ्यामध्येच प्रॉब्लेम आहे का मी कोणती स्टेप्स असं काहीतरी स्वतःला एक प्रकारे काहीतरी नवीन करायचं आहे किंवा काहीतरी वेगळं करायचं आहे किंवा समथिंग वॉन्ट टू डू डिफरंट. म्हणजे इथून निघायचं आहे, म्हणजे रुटीन पेक्षा हटून काही ना काहीतरी नवीन करायचं आहे. याच्यासाठी माझी एक प्रकारे कधी हे होतच नाही, हिंमत होतच नाही. जस्ट लाईक मला असं वाटतं का जे रुटीन मध्ये चालू आहे ते जस्ट लाईक चालू राहते. म्हणजे आपण सकाळी उठू, ऑफिसला जाऊ, ऑफिसला येऊ, पैसे भेटन, या वी आर हॅपी. जस्ट लाईक मी कधी कधी हा पण विचार करतो की समजा जर हे क्लासेस वगैरे नसते तर माझ्या अकाउंट मध्ये एवढे सारे पैसे असते ना, आय विल बी रिअली हॅपी. येस, कारण मला फारसा खर्च पण नाही. आता माझे 16,000 रुपये आहे, मी घरमालकाला दिले असते, मेसवाल्याला दिले असते, हार्डली किती पैसे खर्च झाले असते, 2-3 हजार रुपये. या, मग त्याच्यानंतर मग माझेच पैसे असते पूर्णच्या पूर्ण 13,000 रुपये मस्त इन्व्हेस्ट केले असते किंवा समथिंग, राईट? बट अनफॉर्च्युनेटली पैशाचं काम असते त्याला खर्च करणं. या, आणि खर्च करणं म्हणजे एक प्रॉपर वेली त्यांना खर्च करणं. हे क्लासेस तुझ्यासाठी बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. लिटरली
कारण समज जर तुला काही ना काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये, तुला काही ना काहीतरी स्वतःमध्ये चेंजेस आणायचं आहे, तुला असं वाटतंय का तू एक फिल्म मेकर आहे, तर दिस इज युअर स्मॉल स्टेप. या आणि समज जर या गोष्टीसाठी तू तडफड नाही केली ना, खरंच तू मग तुला दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी तडफड करणं इट्स नॉट रिअली गुड. या कारण तुझं करिअर हे याच्यामध्ये नाही, जॉबमध्ये नाही, तुझं करिअर काय डिझायनिंग मध्ये वगैरे नाही, तुझं ग्रॅज्युएशन पण नाही. यू आर कम्प्लिटली अवेअर ऑफ दॅट की हे जे तुला जे भेटून राहिलंय इट जस्ट लाईक टेम्पररी. त्यांनी समज जर त्यांना ऑफिसवाल्यांना वाटलं की ही इज नॉट रिअली लायबल, तर केव्हाही फेकून देईन, केव्हाही आपण रस्त्यावर येऊ. येस. सो आणि याच्यामध्ये पण फारसं आपलं टॅलेंट वगैरे नाही. हा, आपण थोडं बहुत ड्रॉइंग काढतो, चांगले काढतो, नाही काढत या. लिटरली माझ्या ज्युनियर आहे त्यांना परमनंट करण्यात आलं, मला परमनंट करण्यात नाही आलं. लिटरली माझ्यासाठी हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण मला असं वाटतं का साला मी कुठे ना कुठेतरी चुकलो, आणि खरंच मी चुकलो. मी अगोदर ऑफिसमध्ये खूप अशा पद्धतीने वागलो ज्याप्रमाणे माझी इमेज काफी बेकार ठरली. आणि जे स्टार्टिंगची इमेज आहे ना, जे लोकांमध्ये बसते ना, ती तशीच बसून राहिली. सो मी त्याला चेंज करण्याचा प्रयत्न करून राहिलोय रिसेंटली. मी काफी शांत राहतो, मी आपल्या कामाला काम ठेवतो, बस जास्त लोकांसोबत इंटरॅक्ट होत नाही, दॅट इज इट. आणि आपलं काम नेहमी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, ना की ते भसकलं पाहिजे असं मी कधीच असं विचार करत नाही. सो मला असं वाटतं की मी या गोष्टीला थोडं प्रॅक्टिकली घेतलं पाहिजे, की आपल्याला एक प्रकारे हे क्लासेस करायचे आहे, स्क्रिप्ट डिझायनिंग वगैरे. आता कसं आहे की हे सारे जे इन्फॉर्मेशन आहे, स्क्रिप्ट डिझाईन कशी करावं लागते, का करावं लागते, आता या साऱ्या गोष्टी मी युट्यूबवर बघून शिकू शकतो. या काफी इझी असते या सगळ्या गोष्टी. काइंड ऑफ लाईक दॅट की मला कोणत्या गोष्टी शिकायच्या आहे, तर आय जस्ट मला ग्राफिक्स डिझायनिंगचे कोर्सेस साठी मला काही बाहेर इकडे तिकडे जायची गरज नव्हती. या जर मला वाटते की मला मुंबईमध्ये जॉब करायचा आहे आणि तेही ग्राफिक्स डिझाईन मध्ये, आय विल लव्ह टू डू दॅट. या लॅपटॉप उघडायचा, युट्यूब ओपन करायचं, त्याची पीडीएफ आहे, पीडीएफ वरून सगळे व्हिडिओची लिंक आहे, ओपन करायची, बघायचं, काफी क्लिअरली क्रिस्टल क्लिअर समजून जाते, दॅट्स इट. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आणि कशाप्रमाणे त्याला फॉलोअप करायचं आहे, येस. त्याच्यानंतर जे काही कनेक्शन द्यायचे आहे ते पण आहे. Naukri.com वर ग्राफिक डिझाईन के खूप सारे जॉब्स पडून राहतात. यू जस्ट नीड टू अप्लाय फॉर दिस. बट दिस इज नॉट द वे व्हॉट आय एम लुकिंग फॉर दॅट. म्हणजे हा एक असा तरीका नाही जो मी विचार करून राहिलो. येस, मला एक फुल फ्लेजेड एक फिल्म मेकर बनायचं आहे. या आणि याच्यामध्ये मला स्वतःचा एक प्रकारे सपोर्ट पाहिजे. माझी स्वतःहून इच्छा नाही होऊन राहिली का मी साला जाऊ. मी जाऊ शकत होतो, यस. मी पैसे मागू शकत होतो आणि मला पैसे भेटत पण होते. लिटरली माझ्यापाशी साऱ्या गोष्टी माझ्या हातात होत्या. बट माझ्या मनामध्ये एक प्रकारे असं हिंमत नव्हती का मी ते डाईस रोल करायचे. मी खूप छोट्या छोट्या गोष्टीपासून विचार करतो, स्वतःला बॅकआउट करतो. दॅट इज रिअली रॉंग. ओके, सो आपण मुद्द्याचं बोलू. ओके, तर मग केव्हा सुरू करायचं आहे? वेल, माझ्यापाशी पैसे तर आले आहे. ओके, खर्च मी करणार नाही आहे. लिटरली मला थोडेसे मेसवाचे पैसे द्यायचे आहेत, तर ते देऊन टाकतो. आफ्टर दॅट मला थोडस स्वतःला एक प्रकारे फोकस करायचं आहे. आज गुरुवार आहे, उद्याचा शुक्रवार,
परवा सुट्टी आहे आणि नेरवा पण सुट्टी आहे. 2 दिवस शनिवार रविवार. आय डोंट नो शनिवार या शनिवारी सुट्टी राहीन का नाही राहीन, कारण सोमवारी सुट्टी भेटली. येस, आय डोंट नो. माझा जो पॉइंट आहे तो आहे की मला 5,000 रुपये पाहिजे. तू वडला ना का म्हणजे असं भेटू शकते ना या, डाऊटफुल काय? ओके ओके, असं आहे की राईट नाऊ आता मी 26 वर्षाचा झालो आहे. ओके, आणि मी कमवून राहिलो आहे. जास्त काही नाही, बट एवढं कमवत आहे की जेणेकरून माझं स्वतःला एक प्रकारे सपोर्ट देऊ शकतो. माझे फादर एक रिटायर झाले आहे आणि त्यांना वाटते की मुलगा कमवून राहिला आहे, तो राईट नाव ही टेक्स द रिस्पॉन्सिबिलिटी. त्यांना वाटते की मुलांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे, बट ऍक्च्युली आय एम नॉट. या लिटरली मी रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याच्या कथेही लायकीमध्ये नाही. त्यामुळेच माझी काही गर्लफ्रेंड नाही, माझे कोणी असे अटॅचमेंट नाही. मी नागपूरला एकटा राहतो. या आय जस्ट फ्री फ्रॉम माय ओन. आणि वडिलांना असं वाटते की मुलगा कमवून राहिला आहे तर ही इज अ लायबल ऑफ एव्हरीथिंग, तर याला कोणत्या गोष्टीची कमी नाही ना, पैशाची ना कशाची कशाची वगैरे. बट ऍक्च्युली माझी कंडिशन इज यस. आणि समज जर मी अशा वेळेस समज जर मी वडिलांना पैसे मागितले, बाबा मला पैसे द्या 5,000 रुपये, तर त्यांच्या जे काही असं वाटते ना की मुलगा ही इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, तर या साऱ्या गोष्टीमध्ये त्यांच्या जे मनामध्ये आहे की ही इज कॅपेबल ऑफ डुईंग दिस थिंग, तर या गोष्टीवर पूर्ण पाणी फेरून जाईल का नाही. या ही इज काइंड ऑफ लाईक अ नॉट रेडी फॉर टेकिंग दॅट रिस्पॉन्सिबल. आता हे मला माहित आहे, बट मग वडिलांना असं सांगून देणं असं मला आवडत नाही. का बोलून राहिला काय, काइंड ऑफ लाईक कॉम्प्लिकेटेड, मलाच नाही कळून राहिलं मी का बोलू. ओके ठीक आहे, आपण चांगल्यापासून आपण डायरेक्ट येऊ. मला वडिलांना सांगायचं नाही की मी फिल्म मेकिंगचे क्लासेस करून राहिलोय, स्क्रिप्ट डिझाईनचे. कारण वडिलांच्या मनात असा फॅक्टर रुजून आहे की जे लोक या फिल्म रिलेटेड असतात त्या लोकांना कधीही हे लोक कधी सक्सेसफुल होत नाही. ही जस्ट लाईक हे नेहमी असेच वाऱ्यावर पडून राहतात. त्यांना एक कधी कधी काम भेटते तर काम करतात, नाही तर असेच पडून राहतात आणि आई वडिलांच्या भरोशावर जगतात. या असं माझ्या वडिलांचं मत आहे. बट ऍक्च्युली सिच्युएशन वॉज कम्प्लिटली डिफरंट. या सो आणि कसं आहे की जर मी असं म्हणून वडिलांना सांगितलं का, वडील काफी नाराज होईल का, म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं कॅरेक्टर आहे का फिल्म मेकिंग मध्ये काम करणारे लोक हे असेच राहतात वगैरे वगैरे समथिंग. तर अशा लोकांमध्ये माझ्या मुलाची गिनती नाही झाली पाहिजे असं त्यांना वाटते. सो दे ऑलवेज बी वरीड अबाउट दॅट, ऑलवेज बी वरीड अबाउट दोज थिंग्स. आणि समज जर मी अशा वेळेस समज जर मी वडिलांना पैसे मागितले तर वडील बिकेम हार्ट ब्रोकन अँड तर मग काय, मग विशालला मागायचे. पण विशालनी मला आताच पैसे दिले 4,000 रुपये. लिटरली त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले होते म्हणा, तर त्यांनी माझे पैसे मला परत केले. आताच त्यांना पुन्हा पैसे मागितलं वगैरे, कारण त्यांनी आता खूप काही खर्च केले, त्यांनी खूप साऱ्या गोष्टी घेतल्या, ऑल दिस थिंग्स. मला आताच विशालकडे नाही जायचं आहे. या कारण विशाल इज काइंड ऑफ लाईक आपले खूप मोठ्या अचिव्हमेंट साठी एक मोठी लॅडर आहे. कारण जर आपल्याला समहाव कुठे पैशाची गरज लागत आहे तर अशा वेळेस विशाल इज इम्पॉर्टंट फॅक्टर. तर मला नाही वाटत की आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्याला विचारू. आणि माझं पण असं हे आहे की जस्ट लाईक मला असं वाटतंय की मी माझ्या मित्राकडून पैसे नाही मागायला पाहिजे. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली नॉट गुड.
तर माझ्यापाशी एकच चॉईस येते आणि ते चॉईस आय डोंट नो, मे बी असं वाटेल की हे चॉईस गलत आहे, बट अनफॉर्च्युनेटली माझ्यापाशी हीच एक चॉईस आहे असं मला वाटतंय. कोणती चॉईस? घरी जाऊन वडिलांना सांगायचं फेस टू फेस की बाबा मला अशा अशा गोष्टीमध्ये पैशाची गरज आहे आणि तुम्ही मला पैसे द्या, ऍटलीस्ट फक्त 5,000 रुपये. या. नाही तर आपण त्यांच्या एटीएम मधून पैसे चोरी करू. येस, वडिलांच्या एटीएम. इज दिस रिअली गुड? ऍक्च्युली या म्हणजे या सिच्युएशनच्या वेळेस मला ह्याच एक, आणि फक्त मी 5,000 रुपये मागून राहिलो ना. माझ्या वडिलांपाशी बहुत सारा पैसा. माझ्या वडिलांपाशी 90,000 रुपये मी लास्ट टाइम चेक केलं होतं. त्यांच्या अकाउंट मध्ये करीब 1.5 लाख रुपये आहे आणि एका अकाउंट मध्ये 80,000 रुपये आहे. आणि मला फक्त 5,000 रुपये पाहिजे, बस, दॅट्स इट. आणि व्हॉट अबाउट नेक्स्ट मंथ? नेक्स्ट मंथला मग का चोरी करशील का 5,000 रुपयाची? आय डोंट नो यार, राईट नो it's kind of like a tough to think and what whatever. So काइंड ऑफ लाईक मला आता आजचे दिवस म्हणजे हा वीक होऊ दे, ओके. या वीक मध्ये मी पाहतो आणि पुढल्या वीक मध्ये म्हणजे सोमवार पासून आपण सुरुवात करू. पुढल्या सोमवार पासून का माहित नाही यार, कारण somehow situation is well, then just we figure it out, anything else, okay. Till then everything is good, is fine. This is it, this is the end. This is the my artifact episode number 1670. आजची तारीख आहे 5 सप्टेंबर 2019 and thank you.